लातूर शहरासह अंबेजोगाई, केज, कळंब, शिराढोण अशा अनेक शहरांची तहान भागवणारं जे मांजरा धरण आहे ते पूर्ण क्षमतेनं भरत चाललेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। मांजरा धरणावर आपण जर पाहिलं तर मांजरा धरणाच्या 18 पैकी 4 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो मांजरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे। मांजरा नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी शेतावर जाऊ नये किंवा गुरंढोरं बांधू नये आणि ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहे। आपण जर लक्षात घेतलं तर मांजरा नदीवर अवलंबून असलेले किंवा उभारण्यात आलेले जे 16 उच्च क्षमता पातळीचे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांचे देखील दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर मांजरा नदीवर साधारणतः 22 उच्च पातळीचे बॅरेजेस जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि दुथडी भरून मांजरा नदी जी आहे ती वाहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच लातूरकरांच्या बरोबरच अंबेजोगाई, केज, कळंब या मोठ्या शहरातील नागरिकांसाठी देखील ही आनंदाची गोष्ट आहे। आता किमान 2 वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो संपुष्टात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। 92% मांजरा धरण जे आहे ते भरत चाललेलं आहे आणि पूर्ण क्षमतेने हे मांजरा धरण भरल्यानंतर आणखी काही दरवाजे उघडावे लागतात। या मांजरा धरणाचे जे काही अधिकारी आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। मला सांगा आता काय स्थिती आहे मांजरा धरणातल्या कॅचमेंट एरियाची? सर, सध्या मांजरा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी धरण लवकर भरण्यात आले। त्यामुळे सध्या धरणामध्ये 90% पाणीसाठा असून धरणाचे 4 दरवाजे 25 सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत। 25 सेंटीमीटरनं 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मांजरा धरणाला 18 दरवाजे आहेत। आपण जर जिल्ह्यातल्या इतर धरणांची स्थिती लक्षात घेतली आपण तर निम्न तेरणा धरणाचे 10 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर तावरजा नदीवरचा जो तावरजा प्रकल्प आहे ते देखील पूर्णपणे क्षमतेने भरलेला आहे। एकूणच लातूर जिल्ह्यामधल्या सर्व नद्या नाल्यांना जे आहे ते पुराची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे। मांजरा धरण 92% पेक्षा जास्त क्षमतेने आता भरलेलं आहे। त्यामुळं आनंदाचं वातावरण जे आहे ते शेतकरी आणि नागरिकांमध्ये असल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।